नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मनोहर साखरे यांना 27 मार्च 2025 रोजी गुरुवारी सायंकाळी रंगेहात पकडण्यात आले। त्यांनी एका प्रकरणातील तक्रारदार विरुद्ध कायदेशीर कार्यवाही न करण्याच्या बदल्यात 30,000 रुपयांची लाच मागितली आणि ती स्वीकारली। या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला आहे। नागपूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागांनी केलेल्या या कारवाईचा मोठा प्रभाव पडत आहे। ही घटना पोलीस प्रशासनाला अधिक पारदर्शक आणि नैतिक बनण्यासाठी स्पष्ट संदेश देत आहे। लोकांचा शासकीय यंत्रणांवरील विश्वास मिळवण्यासाठी अशा कारवायांची गरज आहे। अशा प्रकारच्या घटनांवर तोडगा मिळवण्यासाठी शासनाने आणखी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे। पोलीस अधिकाऱ्यांवरील नियंत्रण दृढ करणे त्यासाठी आवश्यक आहे। सामान्य नागरिकांनीही अशा भ्रष्ट प्रक्रियांना विरोध करून न्याय व्यवस्थेची विश्वासार्हता वाढवावी। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या सखोल कारवायांमुळे पोलीस प्रशासनातील भ्रष्टाचाराचा मुद्दा उघड झाला आहे। अशा कारवायांचा परिणाम म्हणून सामान्य नागरिकांचे पोलिसांवरील विश्वास कमी होत आहे। लाचलुचपत नियंत्रणासाठी अधिक कठोर कायदे आणि त्यांची अंमलबजावणी ही भविष्यातील गरज आहे। विविध भागातून येणाऱ्या भ्रष्टाचाराच्या बातम्या पोलीस प्रशासनाची स्थिती आणि नियमांची अंमलबजावणी कशी करणे आवश्यक आहे हे दर्शवतात। लोकांनी या विषयात सक्रिय भूमिका घेऊन भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवावा, ज्यामुळे भ्रष्टाचार विरुद्ध एकजूट लढा उभा राहील।